शहरांच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आता घेऊयात सुपरफास्ट आढावा। नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे। 72,000 पदांच्या मेगा भरतीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे। पुढच्या आठवड्यात यासाठी जाहिरात निघणार आहे, तर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होणार आहे। 1 जानेवारीला दरवर्षी कोरेगाव भीमामध्ये होणाऱ्या कार्यक्रमावरून मोठा वाद निर्माण झालाय। गेल्या वर्षी कोरेगाव भीमामध्ये झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यंदा सरकारने क्रांती स्तंभावर होणाऱ्या सभेला बंदी घातली आहे। मात्र सरकारने मान्यता देवो अगर न देवो आम्ही सभा घेणारच असा पवित्रा आनंदराज आंबेडकर यांनी घेतलाय। मुंबईतील संजय गांधी नॅशनल पार्कला लागून असलेल्या रहेजा कंपाऊंडमध्ये लागलेली आग ही नैसर्गिक वणवा नव्हती, तर मुद्दाम लावलेली आग होती असा खुलासा दिंडोशी भागाच्या वनाधिकारी प्रियंका बर्गे यांनी केलाय। राम मंदिराच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिलाय। 24 डिसेंबरला पंढरपूरला जाहीर सभा घेण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी आज केली आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी अचानक बोलावलेल्या बैठकीत सगळ्या मंत्र्यांना दुष्काळग्रस्त गावांचा आढावा घेण्याचे आदेश दिल्याचं कळतंय। अहवाल सादर केल्यावरती स्वतः उद्धव ठाकरे दुष्काळग्रस्त गावांचा दौरा करणार असल्याची माहिती शिवसेना नेते एकनाथ शिंदेंनी दिली आहे। केंद्रीय पथकामार्फत 5 आणि 6 तारखेला राज्यातील दुष्काळी भागाची पाहणी करण्यात येणार आहे। विदर्भ, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात 3 पथकं हा दौरा करणार आहे। दरम्यान औरंगाबाद, बीड, जालना, परभणी या 4 जिल्ह्यातही पाहणी होणार आहे। या पाहणीनंतर या संदर्भात 7 डिसेंबरला मुंबईत राज्य सरकारसोबत केंद्रीय आढावा बैठक घेतली जाणार आहे। काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेच्या 4थ्या टप्प्याला आज विदर्भातून सुरुवात झाली आहे। यवतमाळमधल्या पोस्टल मैदानावरून ही जनसंघर्ष यात्रा सुरू झाली। या जनसंघर्ष यात्रेच्या वेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राज्य काँग्रेस प्रभारी मल्लिकार्जुन खरगे तसंच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हजर होते। कळंब इथल्या चिंतामणीचं दर्शन घेऊन या यात्रेला सुरुवात झाली। अग्निप्रतिबंध उपाययोजनांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुंबईमधील 3026 इमारतींच्या पदाधिकाऱ्यांवरती अग्निशमन दलानं नोटीस बजावली आहे। नोटीस बजावल्यानंतरही अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या 36 सोसायट्यांविरोधात न्यायालयात खटलाही दाखल करण्यात आलाय। गोवर रुबेला लस दिल्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील 7 शालेय विद्यार्थ्यांना सिरियस रिॲक्शन झाली आणि त्यामुळे खासगी आणि सरकारी रुग्णालयात त्यांना भरती करण्यात आलं। त्यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। कांदा प्रश्नी थेट पंतप्रधानांनी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती मागवली आहे। कांद्याच्या भावाची घसरण आणि शेतकऱ्यांच्या समस्या याविषयीची तक्रार संजय साठे या शेतकऱ्यांनी केली होती। साठे यांनी 1064 रुपयांची मनी ऑर्डर जी कांद्याच्या विक्रीतून मिळाली होती ती थेट पंतप्रधानांना पाठवली होती। मुंबई उपनगरात अदानी पॉवरने वाढवलेल्या वीज दराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी सुरू केली आहे। या महिन्यात वीज दर कमी होणं गरजेचं आहे, ते कमी झाले नाहीत तर कारवाई होईल अशी माहिती MACB होल्डिंग कंपनीचे डायरेक्टर विश्वास पाठक यांनी दिली आहे। केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानं नागपूर शहरातील 125 वर्ष जुन्या महाराज बाग प्राणी संग्रहालयाची मान्यता रद्द केली आहे। या प्राणी संग्रहालयात वन्य प्राणी स्थलांतरित करताना केंद्रीय प्राणी संग्रहालयाची परवानगी घेण्यात आली नव्हती, हे कारण देण्यात आलंय। बायकोच्या जाचाला कंटाळून पतीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरीतल्या चिखलीत घडली आहे। जय तेलवाणी असं आत्महत्या केलेल्या पतीचं नाव आहे। मृत जय आईनं दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी पत्नी तृप्ती तेलवाणी हिला अटक करण्यात आली आहे। नागपुरात घटस्फोटीत पत्नी आणि मुलाचा खून करून त्यांचा मृतदेह शेतात पुरून ठेवल्याचा माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार समोर आलाय। दरम्यान आरोपी पती अनिरुद्ध बावणे याला पोलिसांनी अटक केली आहे। संपत्तीवरून वाद झाल्यानं हत्या केल्याची कबुली आरोपीनं दिली आहे।
समृद्धी महामार्गाच्या जमिनीसाठी गार्ड पदावरच्या सरकारी कर्मचाऱ्याला धमकावण्यात आल्याचा प्रकार समोर येतोय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केली आहे, ज्याच्यामुळे खळबळ माजली आहे। क्लिपमध्ये धमकावणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर आणि अनेक राजकीय नेत्यांचा वरदहस्त असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। तुकाराम मुंढे यांना जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून आमच्याकडे पाठवा अशी मागणी अपक्ष आमदार शिरीष चौधरी यांनी केली आहे। मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी तसा उल्लेख केलाय। आमच्या जिल्ह्यामध्ये अशा अधिकाऱ्यांची गरज असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय। दुसरीकडे नाशिकचे नवे पालिका आयुक्त म्हणून राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती झाली आहे, तर उस्मानाबादचे जिल्हाधिकारी म्हणून दीपा मुधोळ मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। राजकारणाच्या पिचवर जोरदार बॅटिंग करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी खऱ्याखुऱ्या क्रिकेटच्या मैदानावरही बॅटिंग केली आहे। नागपुरात मुख्यमंत्र्यांच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात सीएम चषकाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी स्वतः मुख्यमंत्र्यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 6 डिसेंबरला मध्य रेल्वेच्या 12 विशेष उपनगरीय लोकल आणि 14 विशेष लांब पल्ल्याच्या गाड्या चालवल्या जाणार आहेत। 5 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून या विशेष लोकल चालवल्या जातील। पश्चिम रेल्वेनं अंधेरी ते विरारपर्यंतच्या धीम्या लोकल 15 डब्यांच्या करायला प्राधान्य दिलंय, तर मध्य रेल्वेनं देखील त्यासाठी सुमारे 450 कोटी रुपयांची योजना आखून प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे। स्टेट बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे। आता ग्राहकांना दरमहा अमर्यादित एटीएम व्यवहार करण्याची मुभा स्टेट बँकेतर्फे देण्यात आली आहे। त्यासाठी खात्यामध्ये किमान 25,000ची रक्कम राखण्याची अट घालण्यात आली आहे। टॅक्सी किंवा कारमध्ये चाइल्ड लॉकवरती बंदी करण्यात आली आहे। प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्सी आणि कारला केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालयानं असा आदेश दिला आहे। नवी मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक मुनावर पटेल यांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झालाय। 1 महिन्यापूर्वी नगरसेवक मुनावरने रिक्षाचालक सुलतान शेख आणि त्याच्या पत्नीला उचलून आणून आपल्या कार्यालयात बेदम मारहाण केली अशी तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली आहे। कल्याण शहरात तयार होणारा कचरा हा ओला आणि सुका असा वेगळा करून दिला नाही तर दंड ठोठावू असा इशारा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांनी दिलाय। दरम्यान याबाबत कल्याण डोंबिवलीतल्या 10,000 सोसायट्यांना नोटिसाही पाठवण्यात आल्या। पुण्यात मुंढवा वाहतूक कर्मचाऱ्याला शिवीगाळ करून अरेरावी करणाऱ्या तरुणांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे। सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चिराग राजेंद्र सातव याच्या विरोधात मुंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला गेला आहे। तिहेरी तलाक प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयानं पती इंतेखाब मुन्शी याला जामीन मंजूर केलाय। कायद्यानं गुन्हा ठरवल्यानंतरही तिहेरी तलाकचा वापर करत घटस्फोट दिल्यानं त्याच्या पत्नीने एफआयआर दाखल केलेली होती, मात्र मुन्शी याला उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय। मुंबईतील चाकरमान्यांनी आज भूक भागवणाऱ्या डबेवाल्यांची सेवा बंद आहे। आळंदीच्या वारीच्या निमित्तानं डबेवाले माऊलींच्या भेटीला गेलेले आहेत, त्यामुळे आज डबेवाल्यांची सेवा बंद होती। यंदा देशभरात किमान तापमानाच्या बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक तापमान राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। हवामान खात्यानं डिसेंबर 2018 ते 2019 दरम्यानच्या तापमानाचा अंदाज जाहीर केला आहे। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय। दक्षिण कर्नाटकमधल्या चक्राकार वाऱ्यांमुळे राज्यात साधारण 3 दिवस वातावरण ढगाळ राहील अशी शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या शाहूवाडी तालुक्यातील अनुस्कुरा भागात जंगली हत्तीनं धुमाकूळ घातलाय। गेल्या महिन्याभरापासून जंगली हत्ती पिकांचं नुकसान करतायत, त्याबाबत वन खातं कुठलीही कारवाई करत नसल्यानं ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। जळगावात सोन्याच्या विक्रीत मोठी उलाढाल होतीये। गेल्या 8 ते 10 दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण होत असून सोन्याच्या दरात तब्बल 1500 रुपयांची घसरण झाली आहे आणि सोनं 31,200 रुपयांवरती आलंय। आज माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापुरातील त्यांच्या मित्रमंडळींच्या आग्रहाखातर हरिभाई देवकरण प्रशालेच्या रस्त्यावर मॉर्निंग वॉक केला। शिवाय मित्रमंडळींबरोबर नाश्ता आणि चहाचाही आस्वाद घेतला।
नागपूरच्या संत्रा महोत्सवाचं 18 ते 21 जानेवारी 2019 या दरम्यान आयोजन करण्यात येणार आहे। संत्र्यांचं ब्रँडिंग आणि प्रमोशन करणं हा या महोत्सवाचा उद्देश आहे। दरवर्षी पुण्यात पुणे सवाई गंधर्व महोत्सवाचं आयोजन केलं जातं। दरवर्षीप्रमाणे यंदाही पुणेकर महोत्सवाची उत्सुकतेने प्रतीक्षा करत असून महोत्सवाच्या तिकिटांसाठी प्रेक्षकांनी अगदी पहाटेपासूनच रांगा लावलेल्या आहेत। योगाचार्य अय्यंगार यांच्या जन्मशताब्दीनिमित्त 50 देशातल्या 1200 योगसाधकांकडून आज अय्यंगार योगाची प्रात्यक्षिकं करण्यात आली। पुण्यातील आश्रमात या प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं होतं। पुण्यातील विवेक सबनीस यांनी 20व्या शतकातील पुणे शहराचे ऐतिहासिक फोटो कॅलेंडर तयार केले। महात्मा गांधी आणि मोहम्मद अली जिना यांचा शनिवार वाड्यातील फोटो, ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांचा लक्ष्मी रोडवरचा जुना वाडा अशा अनेक जुन्या फोटोंचा यात खजिना आहे। बीएसएनएल ग्राहकांसाठी खुशखबर आहे। बीएसएनएल लवकरच 4G सेवा देणार आहे। त्याबद्दलचा प्रस्ताव पुढच्या केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठकीत सादर करू असं आश्वासन टेलिकॉम मंत्री मनोज सिन्हा यांनी दिलं आहे। मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियावरती आज नौदल दिनानिमित्त बीटिंग द रिट्रीटचा सोहळा रंगला। या सोहळ्यामध्ये नौदलाच्या मार्कोस कमांडोंनी चित्तथरारक प्रात्यक्षिकं दाखवली। डोळ्यांचं पारणं फेडणारा हा नेत्रदीपक सोहळा प्रेक्षकांनी अनुभवला। मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियाला आज 94 वर्ष पूर्ण झाली आहेत। गेटवे ऑफ इंडिया 16व्या शतकातील गुजराती धर्तीच्या शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना आहे। पिवळ्या दगडात या वास्तूचं बांधकाम करण्यात आलेलं आहे। या सुपरफास्ट बातम्यांच्या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आता काही राष्ट्रीय आणि मनोरंजन विश्वातल्या घडामोडींचा वेगवान आढावा। केंद्र सरकारनं एअर इंडियाच्या मालकीची काही जमीन आणि अन्य मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतलाय। यातून 9000 कोटी रुपयांचा निधी मिळण्याची सरकारला आशा आहे। उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यात कथित गोहत्येच्या संशयावरून मोठा भडका उडाला। यात एका पोलीस अधिकाऱ्यासह 2 जणांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी पोलिसांनी जमावाला चिथावणी देणाऱ्या आरोपीला अटक केली आहे। दोन 2019 साली होणाऱ्या आयपीएलच्या हंगामाचं बिगुल वाजलंय। 18 डिसेंबर रोजी जयपूरमध्ये आयपीएलचा लिलाव रंगणार आहे। यंदा आयपीएलच्या लिलावाचा सोहळा हा आटोपशीर ठेवण्यात आला असून केवळ 1 दिवस हा लिलाव चालेल। प्रियंका आणि निक जोनस यांचा विवाह झाल्यानंतर आज दिल्लीच्या ताज पॅलेस हॉटेलमध्ये त्यांचा रिसेप्शन सोहळा रंगतोय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह काही नेते मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत। दुसरीकडे प्रियंका आणि निकच्या लग्नाचे फोटो पीपल या मासिकानं प्रसिद्ध केलेत। ख्रिश्चन पद्धतीनं आणि हिंदू पद्धतीनं अशा 2 पद्धतीनं हा विवाह सोहळा पार पडला। प्रियंका व्हाईट गाऊनमध्ये आणि लाल रंगाच्या साडीत शोभून दिसत होती। अमेरिकेत करिअरची भरारी घेतलेल्या देसी गर्लला साडीमध्ये बघून आणि पांढऱ्या ड्रेसमध्ये बघून देखील तिचे चाहते खुश झाले। सध्या सोशल मीडियावरती हे फोटो आणि व्हिडिओ वेगानं व्हायरल होत आहेत। मनोरंजन विश्वातल्या घडामोडींसोबतच बुलेटिनमध्ये अजून एक छोटासा ब्रेक। बघत रहा शहरांच्या बातम्या।